हरि ओम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. खूपशा साधकांना नाथपंथी तांत्रिक साधनेबद्दल माहिती हवी असते. त्याबद्दल बरंचसं लिखाण नाथपंथी तांत्रिक साधना म्हणजे काय, कशा प्रकारे केलं जातं याबद्दलचं पूर्ण विवेचन देवेंद्रनाथ महाराजांनी अनेक वेळा केलेले वेगवेगळ्या लेखांमधनं. तांत्रिक साधनेबद्दल देवेंद्रनाथ महाराज म्हणतात की तांत्रिक साधनेचा अभ्यास करणाऱ्या साधकांना भक्तीचं अंग वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. भक्तिरस हा श्रद्धेचा ठेवा आहे. या श्रद्धेच्या ठेव्याला अनुभूतीची जोड लागतेच असं नाही, पण स्वच्छ चारित्र्य, सत्संग, सुविचार व साधनामय जीवन असल्यास शिवाय तांत्रिक साधनेत यश मिळणं अशक्य होऊन जातं. ज्या गुरुने याविषयी आपल्याला तांत्रिक ज्ञान दिलं आहे त्या गुरुविषयी देखील श्रद्धा ठेवून साधनेशी एकरूप होणे ही अत्यावश्यक बाब आहे. आणि त्यापेक्षा मनाच्या विचलतेमुळे मंत्र, आराध्य दैवत, गुरु हे तीन वेगवेगळे तयार होत असून व यातून कोणाचीच कृपा मिळवता येत नाही. त्यामुळे तुम्ही श्रद्धेची, भक्तीची जोड घेऊनच या विषयांकडे, या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा देवेंद्रनाथ महाराजांनी याचं आणखी डिटेलिंगमध्ये सांगताना सांगितलेलं आहे की समाजामध्ये सगळ्यांना आकर्षण असतं. प्रत्येक वेळेस तुम्ही बघता फेसबुक, यूट्यूब सगळीकडे लोक तांत्रिक साधनेबद्दलचे बरेचसे व्हिडिओ टाकत असतात, पण त्यांना त्या मागे गुरूंचं अधिष्ठान आहे का हे सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि त्यामुळे साधकाला मुमुक्षी साधनेचं तांत्रिक साधनेकडे जास्त हे होतं. अल्पशा साधनेत काही चमत्कार घडेल हा तुम्ही उद्दिष्ट ठेवलं तर त्यातनं तुम्हाला खूप धडपड करावी लागेल, खूप प्रयास करायला लागतील. विशेषतः नाथपंथात हठयोग साधनेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्यत्वे मंत्रयोग आहे, लययोग आहे, हठयोग आहे आणि राजयोग या चार अवस्थेतून साधक आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत असतात. नाथपंथात ही विद्या प्रथम मच्छिंद्रनाथांनी आणली तेव्हा शिवाकडून त्यांना जे प्राप्त झाले, शिव राजा आहे मा, ओम नमः शिवाय मा, चैतन्य आदिनाथांकडनं, शिवाकडनं ही जी विद्या त्यांना जेव्हा प्राप्त झाली तेव्हा त्या हट्टविद्येचा त्यांनी भूतलावर प्रचार प्रसार केला. हट्ट प्रदीपिकेत असा उल्लेख आहे की ही विद्या मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथांना प्राप्त झाली होती व त्यांच्यामुळेच ही कृपा सद्गुरू देवनाथ महाराजांना सुद्धा प्राप्त झाली. हट्टविद्या ही मत्स्येंद्र गोरक्षाद्या विजानते स्वात्मारामो या योगी जानिते तत्प्रसादता. हठयोग प्रदीपिका 4 या ह्याच्यामध्ये हा उल्लेख देवनाथ महाराजांनी जो शोधून काढलेला माहिती घेतली त्याप्रमाणे हा दिलेला आहे. हठयोग विद्येचा प्रचार विशेषतः भारतात, उत्तर हिंदुस्थानात खूप चांगल्या प्रकारे झाला. त्यानंतर दक्षिणेमध्ये खूप त्यातनं प्रचार प्रसार झाला. नाथपंथातील गूढ विद्या, विशिष्ट गूढ विद्या म्हणून आजही बघितल्या जातात, शोधल्या जातात, माहिती घेतली जाते. आणि या गूढ विद्यांच्या मागे सिद्धी सामर्थ्य आहे. म्हणून या सिद्धी सामर्थ्यावर म्हणजे नाथांनी आपल्या साधनेला महत्त्व देऊन त्याच्यातनं हे सगळं शोधून काढलेलं आहे. आणि आपल्याला माहिती असेल की साधनेमध्ये मंत्रप्रयोगाला खूप जास्ती महत्त्व दिलेलं आहे. मंत्रप्रयोग म्हणजे शब्दांविना कुठली गोष्ट होऊ शकत नाही, शब्दांविना कुठल्या गोष्टीचा उच्चार होऊ शकत नाही, कुठलं कार्य होऊ शकत नाही. तर मंत्र हे एक शब्द आहेत आणि त्या शब्दांना शक्तीचं, साधनेचं बळ दिलेलं आहे. आता साधनांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मंत्र आकर्षण फार मोठ्या प्रमाणात होतं, पण एक गैरसमज केला जातो की या मंत्रांमध्ये काय ताकद आहे, मंत्रामुळे काय होऊ शकतं का. तर यावर वेद, उपनिषद, संहिता, स्फुटिका, ग्रंथ या सर्वांनी मंत्रशास्त्रातील तंत्राची गूढता उकलू नये म्हणून या सर्व शास्त्रांच्या विवरणात एक सुसूटित वाक्य टाकलेले असते. ते म्हणजे हा मंत्र गुरुमुखातून घेतल्यास तरच तो फलद्रूप होतो. यासाठी साधकाने नेहमी साधना करत राहावी, गुरूंच्या सानिध्यात राहावा. गुरुमुखातून हा शब्द मंत्र आला असेल असं सगळ्यांनाच होत नाही. की ज्यांना गुरूंनी वेगवेगळ्या रूपातनं वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे, डायरेक्ट दिलं असं शक्य होत नाही. मग ते मंत्र होणार नाहीत का, तर ते साध्य होणार नाहीत का. तर गुरु हा गोरक्षाने सांगितल्या व्याख्येप्रमाणे नसावा किंवा दुसरे असे की गुरुमंत्रातील खरे तांत्रिक मर्म सांगितले नसेल तर तुम्हाला पूर्ण माहिती नसेल तरी सुद्धा त्यातलं फलद्रूप होत नाही असं येत जातं. वस्तुतः समाजात मंत्रशास्त्राचे जे वैफल्यावरील 2 कारणामुळे झालेले दिसते की त्यांना प्रॉपर त्याचं मार्गदर्शन खरं मिळालं नसतं. आता शब्दमंत्र म्हणजे काय. मंत्र हा 2 अक्षरी शब्द गूढ तंत्राविषयी आहे. मननात त्रायते इति मंत्र हा, अशी व्याख्या मंत्रशास्त्रात मंत्र या शब्दाची दिलेली आहे. या शब्दात आपल्याला आज्ञाधारक गुप्त शक्ती ह्या कार्यरत असतात प्रत्येक मंत्राच्या आवाज या शक्तीमध्ये. आणि त्यामध्ये जे असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला बोललं की ओ तुम्ही इकडे या असं म्हटलं तर कदाचित उपस्थितापैकी 2 किंवा अधिक व्यक्ती जर सारख्या नावाच्या असतील तर त्या तिकडे येतील, परंतु मी ज्या व्यक्तीला ओळखतो ती व्यक्ती गोंधळात न पडता सरळ माझ्याकडे येईल, समोर येईल आणि विचारेल की
काय काम आहे, मला का बोलवलं. त्याच प्रकारे ती व्यक्ती माझ्याकडे येण्यापूर्वी माझी त्याचे संबंध किती चांगले, माझी त्याच्यावर भक्ती किती, मी त्याला रोज किती ओळखतो, माझं त्याचं एकमेकाशी येणं जाणं काय, बोलणं चालणं काय, मी त्याला आवाहन करतोय की आव्हान करतोय. आवाहन आणि आव्हान या शब्दाला महत्त्व आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असेल तरच ह्या गोष्टीमध्ये समजून घेतल्या पाहिजे. नंतर तुम्ही कशाप्रकारे आवाहन करता त्यावर तुमच्या शक्ती ज्या आहेत त्या तुमच्याकडे येण्याचं असतं. म्हणजे काही वेळा काय होतं, हो दादा इकडे या असं आपण जर बोललो कोमल आवाजात न बोलता, जर रागस हो दादा इकडे या असं बोललो तर फरक पडला. याप्रमाणे ह्या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास करायला. मग ती समोरची व्यक्ती तरी काय, ती देवता तरी काय, ती शक्ती तरी काय, तर तुम्ही आवाहन कसं करताय त्याप्रमाणे प्रार्थना कशी करताय त्यावर डिपेंड असतं. सोबत याच्यासोबत काही तांत्रिक माहिती असते ती घ्यावी लागते. त्या देवतेविषयी निस्सीम भक्ती असणे आवश्यक आहे. ज्या देवतांना तुम्ही आवाहन करणार त्या देवतेवर भक्ती आवश्यक. या कारणामुळे मच्छिंद्रनाथासारखं सामर्थ्यशील योगेश्वर शक्तीला सुद्धा कधी शक्ती, कधी वैष्णव, कधी कैवी देवी या प्रकारामध्ये त्यांना त्याचं साधना करावी लागली. प्रत्येक अवस्थेत नाथाने त्या शक्तीवर त्या देवतावर निस्सीम भक्ती केली आणि मगच त्यांच्याकडनं हवी असलेली कार्य करून घेतली. म्हणजेच नाथपंथ हा खूप गूढ आहे बघायला गेलं तर. त्यामुळे वरवर अभ्यास करणाऱ्या शक्ती तुम्हाला त्यातनं एक वेगळंच रूप तुम्हाला याच्यामध्ये दिसायला येतं. आता यथा घटश्च कलशा कुंभश्चैकार्य वाचका तथा मंत्र देवताच गुरुश्चैकार्य वाचका. म्हणजे तांत्रिक साधकांनी जर वर सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास केला तर लक्षात येतं की मंत्र हा कोणताही असो त्यात शक्ती ही भावनेने आणि श्रद्धेनेच येत असते. ती तुम्हाला आणता आली पाहिजे. आता शुद्ध मंत्रोच्चार हा तुमच्या मंत्र साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मंत्र साधनेत 2 प्रकारे उच्चार येतात. एक तर बेंबीच्या देठापासून, तुम्ही पोटापासून बेंबीपासून इथून तुम्ही बोलू शकता, आणि दुसरं आहे तुमचं कंठापासून, इथपासून सुद्धा तुम्ही बोलू शकता. तिसरा गूढ प्रकार आहे तो आहे म्हणजे गुरु सानिध्यात शिवाय सामान्यांना दिला जात नाही. हा तिसरा प्रकार म्हणजे महत्त्वाचा मानला जातो, कारण हा सिद्ध मंत्र हे कुंभकातूनच दिलं. रेचक कुंभक ही जी आपण अवस्था म्हणतो श्वासोच्छवासाची, म्हणजेच मंत्रोच्चार जो लय दिलाय तो पूरक, कुंभक आणि रेचक ह्या 3 प्रकारे, पूरक, कुंभक आणि रेचक. जर तुम्ही प्राणायाम करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट सोपी जाईल समजायला. या प्राणायामाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला शरीरातील जे सुप्त शक्ती विद्युत पुरवठा आहे त्यांना जागृत करून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करता येतो. आपले शरीर हे एक विद्युतमय तंत्र आहे, हे तर तुम्ही समजू शकता. एक यंत्र आहे, या यंत्राला मंत्रशक्तीने आपण विद्युपित करतो, म्हणजे ती ॲक्टिवेट करतो एक प्रकारे, आणि कुंडलिनी शक्ती जागृत होते किंवा तिच्या सहाय्याने मंत्रात असलेले गूढ शक्ती निर्माण होतात. तर ह्या योगिक सहाय्याने लवकर व्हाव्यात म्हणून नाथ म्हणतात मंत्रशास्त्राला, योग बलाला खूप महत्त्व दिलेले आहे. यानंतर विशेष होतो की तुमचा मंत्रोच्चार जो आहे तो शुद्ध पाहिजे, लयबद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. म्हणजे ओम 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 या ओमचा उच्चार सुद्धा जर तुम्ही नुसतं सतत वेगवेगळ्या पद्धतीने आणि एक लयबद्ध पद्धतीने म्हणेन मी जो करू राहिलात आणि करू शकलात, आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर जो एक निस्सीम भक्तिभाव आणला, तर त्या ओम या एका सर्व गुणसंपन्न अशा शब्द मंत्रातून सुद्धा तुम्हाला अनेक सिद्धी प्राप्त करण्याची शक्ती ओम सारख्या तुमच्यात एक शब्द असलेल्या अशा ओममध्ये आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला जेव्हा हळूहळू तुमची ही कंपनं होऊ लागतात, वेगवेगळ्या प्रकारे तुमचं त्याच्यामध्ये स्वाहाकार होतो, तुमचा नमः शिवाय, ओम नमः शिवाय कुठेही तुम्ही लावता तो ओम, त्या हळूहळू तुमची कुंडलिनी जागृत होते. त्या कुंडलिनीतून तुम्हाला मंत्रसिद्धी आणि योगिक बलसुद्धा यायला सुरुवात होते. आता ही तांत्रिक साधना जे ते गुरूंच्या सानिध्यात गुरूंच्या आशीर्वादाने करणं हे क्रमप्राप्त आहे. याला कुठलाही ऑप्शन नाही, याला कुठलाही पर्याय नाही. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदांना जे अनन्यसाधारण महत्त्व दिलेले, त्यामध्ये विशिष्ट वेद देखील विशिष्ट कुंभकात लयात जर तुम्ही बोलले तर ऋग्वेदात 10 मंडले आले, त्यावेळी सूक्त किती आहेत, 1028. त्यासोबत त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत बऱ्याचशा वाचायला जर तुम्ही अभ्यास केला तिकडे 10,552 ऋचा आहेत. आता ह्या एवढ्या मोठ्या ऋग्वेद ग्रंथ मंत्रामध्ये जर तुम्ही म्हणाल तर ज्या वेळेला 85 अनुवाक म्हणजे उपविभाग त्याच्यामध्ये आलेले. आता ऋग्वेद पठणाची एक विशिष्ट पद्धत आहे. वैदिक ब्राह्मण घराण्यापासून प्रत्येकाकडे त्या पद्धतीप्रमाणेच त्याचं आवाहन आणि त्याप्रमाणे त्याचं पठण केलं जातं. तर ऋग्वेदी ब्राह्मण वर्ग जो आहे तो विशिष्ट मंत्रोच्चाराने ऋग्वेद म्हणत असतो. त्यातील मंत्रोच्चार हे परंपरेनुसार त्यांच्याकडे आलेले असतात. त्यामुळे की ऋग्वेदाचा अनुवाक मंत्र जे तुम्हाला माहिती असतील तर एकदा सांगू शकतो. महाराजांच्याच
आशीर्वादाने। ह्याच्यामध्ये मंडल 1 जे आहे त्याच्यामध्ये 1 ते 24 अनुवाक असतात, मंडल 2 मध्ये 25 ते 28 असतात, मंडल 3 मध्ये 29 ते 33 अनुवाक येतात, मंडल 4 मध्ये 34 ते 38 येतात, मंडल 5 मध्ये 39 ते 44 आले, मंडल 6 मध्ये 45 ते 50, मंडल 7 मध्ये 51 ते 56 अनुवाक आले, मंडल 8 मध्ये 57 ते 66, मंडल 9 मध्ये 67 ते 73 आणि मंडल 10 मध्ये 74 ते 85. हे मराठी भाषेतलं रूप तुम्हाला मी हे सांगू शकतो. यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये जे दिसेल ते की ऋग्वेदांचे विविध प्रकारच्या वेदमंत्राचे पण विविध प्रकार आहेत. आता वेदमंत्राचे प्रकार म्हणजे काय, तर वेदमंत्राच्या प्रकारामध्ये तुम्हाला नवविद्या प्रोक्ता, प्रयुजा, समलक्षणा, मूर्तिनिदम, प्रशंसा, आक्रोशत एवच, प्रश्नानुज्ञानम, आरण्यानम, आश्रितम, विधयोगता, प्रशंसा, सूत्रविद्यां च परिवेदना, परिदेवना, अभिशापो विशापश्च प्रश्न प्रतिपश्चता, आशीर्षा, विक्षेपा, स्थारवनम, संकथा, वियोगा, हय वियोगाश्च, कथा, संख्या, वर्षश्च वै, प्रतिषेधोपदोषोच, नमस्कार पुरः, तथा विलासपचेति मंत्राणां चतुर्विंशतिर्धा, मंत्राणां नवविदितं चतुर्विंशति भेदा इति. म्हणजे ब्रह्मांड पुराण अध्याय 33-34 मध्ये मूर्ती, निंदा, प्रशंसा, आक्रोश, तोष, मंत्र, प्रश्न, अनुज्ञा, आख्यान व आशा असे मंत्राचे 9 विविध प्रकार दिलेत. प्रशंसा, स्तुती, आक्रोश, निंदा, परिवेदना, परिदेवना, अभिशाप, विशाप, प्रश्न, प्रतिवचन, आशी, यज्ञ, आक्षेप, अर्थरण्यान, संकता, वियोगा, विभोगा, कथा, संख्या, वरप्रदा, आशेत, वरदान, प्रतिबद्ध, उपदेश, नमस्कार, स्पहा, विलाप असे मंत्राचे 24 भेद दिलेले. आता मंत्रशास्त्राबद्दल विशेष जे लिखाण केलेले ते जगद्गुरू शंकराचार्य श्री योगेश्वरानंद तीर्थ यांच्याकडनं जो झालेले 1957 आणि त्याही भागामध्ये त्या कालावधीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला छोटा माहिती असणं आवश्यक आहे. मी म्हणत नाही पूर्ण अभ्यास करा, पण माहिती थोडी असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की नाथपंथी साधनेची तुम्हाला पूर्वतयारी किती मोठ्या प्रमाणात करावी लागते, माहिती असावी लागते गुरूंचं. तर सबसे महत्त्वपूर्ण वाक्य एकच म्हणेन, मेरी भक्ती मेरे गुरु की शक्ती. जे गुरूंची भक्ती असेल, गुरूंवर नितांत श्रद्धा असेल, तर तुमच्या ह्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी सद्गुरू देवनाथ महाराज घेतात. तर पुढच्या भागामध्ये आपण मंत्र आणि त्यांचं कशा प्रकारे नाथपंथी गूढ साधनेला उपयोगी पडू शकतो याबद्दलची माहिती आपण बघूया. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश.